व्हायला शिकण्यासाठी जाण्यासाठी टाळाटाळ करतोय हे बघून आई त्याला चांगलाच चोप देते. कारण आपल्या मुलाला कुणी भित्रा म्हणू नये, त्यानं धीट व्हावं, कणखर व्हावं यासाठी ती प्रसंगी उग्र रूपही धारण करते. कुठं मृदू व्हावं, कुठं उग्र व्हावं हे सारं ती जाणते. असे असंख्य प्रसंग या पुस्तकात आहेत. निस्वार्थ सेवेचे आणि आत्मार्पणाचे धडेही गुरुजींना त्यांच्या आईने दिले आहेत. आपल्याजवळ जे असेल ते दुसऱ्यास द्यावे, दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे, त्यांना हसवावं, सुखवावं. ह्या आनंदासारखा दुसरा आनंद नाही. सहज रस्त्याने जाताना रस्त्यावर एखादा दगड पडला असेल, काटा पडला असेल तर तो उचलावा आणि दूर फेकावा. एखादं फुलझाड लावावं, रस्ता झाडावा, कुणाशीही गोड बोलावं. आजाऱ्यांजवळ 2 घटका बसावं, रडणाऱ्यांचे अश्रू पुसावेत. अरे 2 दिवस तर या जगात राहावयाचे आहेत. मनुष्य अन्ना वाचून जगेल, पण प्रेमा वाचून जगणार नाही. अशी प्रेमळ शिकवण त्यांच्या आईने त्यांना दिली. असे असंख्य प्रसंग इथे आपल्याला या पुस्तकात पदोपदी दिसून येतात. तर हे पुस्तक कुणी वाचावं? तर ज्यांना आपल्या मुलांवर संस्कार करायचे असतील, ज्यांना आईची मायाच नव्हे तर आईवरील भक्ती कशी असावी हे जाणून घ्यायचं असेल, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं.